मराठीवर एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत। मरीन ड्राईव्हवर क्वीन्स नेकलेसवर भारतीय संघाचे खेळाडू विजयवीराच्या थाटात या ओपन डेक बसमधून आपल्या क्रिकेट फॅन्सना अभिवादन करताना दिसत आहेत। रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केलेली आहे। पावसाचं आगमन होतंय, पाऊस येतोय जातोय, मात्र या गर्दीच्या आणि या खेळाडूंच्या उत्साहामध्ये तसूभरही कमतरता भासत नाही आहे। सकाळपासूनच खरं तर मुंबईमध्ये एक प्रकारचा उत्साह होता। विजयवीर आता काही वेळातच मुंबईत दाखल होणार आहेत याची कल्पना प्रत्येकाला होती। मुंबईच्या लोकल्स असतील, मुंबईच्या बसेस असतील, मुंबईच्या टॅक्सीज असतील, या सगळ्यामध्ये एकच चर्चा होती की संध्याकाळी मुंबई एका अविस्मरणीय अशा क्षणांची साक्षीदार होणार आहे आणि अखेर तो क्षण आलेला आहे आणि त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईकर सुद्धा इथं आलेले आहेत। एकीकडे आतषबाजीला सुरुवात झालेली आहे, घोषणाबाजी होते आहे, पोलीस सतर्क आहेत। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस घेताना दिसत आहेत। ही दृश्य आपण जी पाहतोय ती वानखेडे स्टेडियमच्या प्रवेशद्वारावरची दृश्य आहेत, जिथून ही बस आतमध्ये जाणार आहे। पोलिसांनी सर्व क्रिकेट फॅन्सना या बॅरिकेडिंग करत त्याच्या बाहेर ठेवलेलं आहे, कारण ज्यावेळेला ही बस प्रवेशद्वारातून आज जाईल त्यावेळेला बसचा वेग आणि एकूणच सगळी परिस्थिती पाहता हाताबाहेर परिस्थिती जाऊ नये याची खबरदारी मुंबई पोलीस घेताना दिसत आहेत। मुंबई पोलिसांसोबत मसुदचे जवानसुद्धा तैनात झालेले आहेत। जवळपास 2500 पोलिसांचा फौज फाटा IPS ऑफिसर सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली इथं दाखल झालेला आहे आणि या सगळ्या सोहळ्याला कोणताही गालबोट लागू नये याची दक्षता मुंबई पोलीस घेताना दिसतात। मुंबई पोलीस असतील किंवा मुंबई महापालिका असतील, या दोन्ही यंत्रणा ज्या पद्धतीनं एक जटिल एक मोठं शहर हाताळताना एक कौशल्य दाखवत आहेत ते सुद्धा वाखाणण्याजोगं आहे। म्हणजे आपण ज्या पद्धतीनं भारतीय संघाने टीम इंडियानं विजय साकारला त्यांचं कौतुक करतो, मात्र अशा क्षणांचा गोडवा वाढवण्यासाठी अशा क्षणांची ते क्षण तुमच्यासोबत कायम राहावेत यासाठी जे एक ॲटमॉस्फिअर वातावरण तयार करण्याची जी जबाबदारी असते ती जबाबदारी मुंबई महापालिका असेल किंवा मुंबई पोलीस असतील हे यशस्वीरित्या सांभाळतात। हा आत्तापर्यंतचा आपला अनुभव आहे आणि तोच अनुभव पुन्हा एकदा खरा होताना दिसतोय, कारण मुंबई पोलिसांनी इतक्या मोठ्या गर्दीला हाताळताना जे कौशल्य दाखवलेलं आहे ते सुद्धा वाखाणण्याजोगं आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून काही वेळापूर्वीच मुंबई पोलिसांना एक विशेष सूचना आली होती की उत्साह पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घ्या। मात्र या सूचनेपूर्वीच मुंबई पोलीस सज्ज होते, त्यांना या संपूर्ण प्रकाराची कल्पना होती। किती गर्दी इथं जमू शकते याचा एक अंदाज पोलिसांना आलेला असतो आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते नियोजन केलं होतं आणि ते नियोजन चोख होताना दिसतंय। कोणताही आरडाओरडा गोंधळ असं स्वरूप दिसत नाहीये। काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांनी ज्या वेळेला खेळाडूंशी संवाद साधला होता तेव्हाची ही दृश्य। इंडिया है, ट्रेजरर आशीष शेलार और पूरी टीम यहाँ पर दिख रही है। राहुल भाई बधाई हो, बधाई हो, बधाई हो। और ये आप देख सकते हैं कि मुंबई का लड़का सूर्य कुमार यादव, सूर्या, बहुत ही शानदार ये दृश्य है। 2007-2011 के बाद आज ये टीम इंडिया का दृश्य और NDTV इंडिया पर अभी एक्सक्लूसिव तस्वीरें देख सकते हैं। जैसे ही टीम NCPA से निकली उसके बाद ट्रेजरर आशीष शेलार और पूरी टीम यहाँ पर दिख रही है। राहुल भाई बधाई हो, बधाई हो, बधाई हो।